तर कसे आहे शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव आणि आपण आता बघू शकतो माझ्या ड्रिचिंग काल केली तर आपली ड्रिचिंग थोडीशी राहिलेली आहे. तर या टपामध्ये ठेवलेली आहे आपण. तर ड्रिचिंग काल केली आहे आपण आणि काल भरपूर पाणी आहे. तुम्हाला माहिती नाही, काल पाणी पण येत होतं पण पाणी तेवढं नाही पडलं, कारण की पाण्याचं वातावरण कसं वेगळंच आहे आता. कारण की ड्रिचिंग जर नाही केली आपण पाण्यामध्ये तर पाणी एवढं काय नव्हतं, पण रिमझिम पाणी चालूच आहे. त्याच्यामुळे आपल्याला ड्रिचिंग करावीच लागली, कारण की आपल्या याच्यात हुमणीचा अटॅक झालेला होता. त्याने मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हुमणी आपल्याला नेमकीच लागते, पण हळदीला हुमणी लागायच्या पहिले ड्रिचिंग करणं लागते. त्याच्यामुळे हळद कंट्रोल होते. नाहीतर तुम्ही जर ड्रिचिंग लागल्यानंतर केली तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. आपण आता असं धरलं की एक तर औषध वाया जाईल किंवा लागू होईल, कारण की आपण दोन्हीही कड्याने ड्रिचिंग केली. थोडी तरी लागू होते म्हणलं, पाणी कितीही पडलं तर. आणि आता काल पाणी नाही पडलं, आपली लागू झाली मस्तपैकी, म्हणजे एकदम व्यवस्थित प्रकारे ड्रिचिंग झाली. कारण की काल ड्रिचिंग केली आणि ड्रिचिंग रात्रभर लागू झाली, कारण की रात्री थोडं पाणी पडलं पण तेवढं नाही पाणी पडलं. आणि बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, आपण आपली हळद आता. आणि आता हुमणीची आळी अशी, हे बघा, हे असे पाने पिवळे पडत होते, ते आता हे कंट्रोल होऊन जातात. पण हे पाण्याच्या खाली बघा, याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही उकरून बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला नासल्या प्रकारे दिसेल, गंदगी येईल, वास येईल थोडासा. तर समजायचं की आपल्या याच्यात, आता याच्यात बघू शकता तुम्ही हे इकडे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हे नासल्यावानी थोडं थोडं, पण याच्यामध्ये आळी तयार झाली नाही अजून. जेव्हा आळी तयार होईल तेव्हा समजायचं की आपली कंदसट जास्त प्रकारे लागली. आता बघू शकता तुम्ही आपली हळद. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं दाखवतो. तुम्हाला तर माहिती आहे, मी असं काही लपवत नाही. आपल्या स्वतःच्या प्लॉटमधलं सांगतो, पुन्हा तुम्हाला लोकांच्या प्लॉटमध्ये जाऊन नाही ना काही नाही. आपण स्वतः जे याच्यात औषधं हे उपलब्ध करतो. आता हे बघू शकता, काठ्याच्याला फुटवे दाखवतो मी तुम्हाला. 1 2 हे 3 हे 4 हे 5, म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो, काठ्याच्याला एवढे फुटवे लागलेले आहेत. हे बघू शकता की आपण दाखवायचं उदाहरण म्हणजे ह्या एकाच झाडाला 5 फुटवे आहेत, बाकीच्या याला 4, कुठे 3, कुठे 2 असे फुटे आहेत. की सांगायचं उदाहरण म्हणजे काही जण सांगतात, पण आपल्या हळदीला प्रत्येक जागी 3-4 3-4 असे फुटे, 3-4-5 असे फुटे यायचे. बघू शकता तुम्ही, हे बघू शकता पाण्याने वाहून आल्याने हे मोकळं पडलेलं आहे. मुळ्या बघू शकता कुठपर्यंत आलेले आहेत. तुम्हाला कळतं, हे दांडामध्ये मुळे आहेत. हे का, हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सगळं व्यवस्थित प्रकारे मी सांगेल की, कारण की हे बघा, ह्या अशा मुळ्या पाहिजे. हे का दिसतात ना तुम्हाला, ह्या मुळ्या आहेत शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि हळदीला काल ड्रिचिंग झाली, हे काही अशा बगळ्या पडल्या ना, हे असं जर झालं मोकळं की याच्यामध्ये माशी जातीन, त्याचे अंडे देते. अंडे दिल्यामुळे आपल्याला कंदसड लागते. आणि जेवढं होईल तेवढं आपण काय करायचं, आता तर माती भर लावताच येत नाही, कारण की मला माहिती आहे, स्वतः माझीच हळद आहे. कारण की माती भर जर आपण स्टार्टिंगला लावली इथपर्यंत, आता हे बघा असं असलं ना, त्याला माशीला अंडे वरती दिले तरी पण ते अंडे म्हणजे खाली जाणार नाहीत. कारण की जर बुडाला अंडे दिले तर लगेच आपल्या जे आपला बंडा राहतो, हळदीचं बूड राहतो, त्याला लगेच अटॅक करते. आता हे बघा, इथे कवळी जागा राहते इथे, कारण की पानं जे आपलं कंद राहतं ते जाडं होत असतं, त्याच्यामुळे हे फाटतं. असं हे दिसतोय तुम्हाला, हे बघू शकता, हे असा फाटतोय कंद. त्याच्यामध्ये मग माशी जाऊन अंडे देते, आणि अंडे दिल्यामुळे लवकर कंदसड लागते. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकरी मित्रांनो, हे बघा, आता आम्हाला कीटकनाशकाची फवारणी घ्यायला लागते. दिसू बघू शकता तुम्ही, हे बारीक बारीक किडे दिसतात इथे, हे दिसतात का, हे लाईव्ह मध्ये आहेत तुम्हाला. आता बघू शकता हे किडे, गेला बघू. हे असल्या किड्यासाठी, याच्यासाठी आपल्याला किनॉल फॉस आणायचा. किनॉल फॉस टाकीला 25 ml घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही, किनॉल फॉस आणि बुरशीनाशक, रोको घ्या, सापसाप घ्या, कोणतंही घ्या. पण करपा थांबवायचा असेल तर तुम्हाला 8 दिवसाला 15 दिवसाला करावीच लागेल. हे बघा, हे बघू शकता तुम्हाला, हे हुमणीचे लक्षण आहेत. पानं जाड पडणं, हे रेषा, हे बघू शकता, हे सगळे हुमणीचे प्रकार आहेत. त्याच्यामुळे आपण काल ड्रिचिंग केली. एका सरीची ड्रिचिंग राहिली, 1-2 सरीची, त्याच्यावर पाहता येईल आपल्याला हुमणी अटॅक करते का काय. आपण ड्रिचिंग केली नाही. आपण लोकांना सांगतो
की एक सरी ठेवायची कधीही, कारण की आपल्याला कळेल की आपण कोणतं औषध फवारणी केली त्याचा रिझल्ट आहे का नाही, त्याच्यासाठी म्हणतो. आणि कंपल्सरी एखादी सरी ठेवायचीच. आता मी ठेवलेली आहे मुद्दाम, त्याच्यामुळे म्हणतोय तुम्हाला. हे बघू शकता आपला प्लॉट हळदीचा. आणि हे असं जर होत असेल तुमच्या हळदीला, हे काय होतं, पोंग्यामध्येच हळदीला जेव्हा पोंगा निघतो हळदीचा तेव्हा केव्हा कवळं पान राहतात. मी दाखवतो तुम्हाला की त्याला जर थोडंसं माशीने किंवा काने डंक मारला किंवा त्याच्या निघतानेच हे आता निघतानेच याला जर कुठं याला तर नाही, पण तरी पण आपण बोरावून कॅल्शियमची फवारणी करायची, जेणेकरून पान भरून येतो आणि करप्याचा अटॅक त्याच्यामुळे होत नाही. कारण की जर माशीने त्याला जर त्याच्या बाजूला ठोकरला, तर हे बघू शकता तुम्ही, हे डबल माशांनी यांना झाडाला खाल्याचं हे केलं, डंक मारले, ते बघू शकता तुम्ही. आता याला आपल्याला डबल परत फवारणी घ्यावी लागते, बुरशीनाशक आणि कीटकनाशक. कारण की हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता पहिल्यांदा फवारणी घेतली होती आपण, खालच्या पानावर होती तेव्हा ही जागेवर थांबली, ते बघू शकता तुम्ही. या पानाला फवारलं होतं तेव्हा जागेवर थांबली होती. आणि आता आपण याला परत फवारणी घेणार आहे. किनॉलपास टाकीला आपण घेणार आहे 25 ml आणि रोको 1 ग्राम प्रत्येक टाकीला, असं करून फवारणी घेणार आहे. थोडं जास्त घेतलं तरी काही होत नाही बुरशीनाशक. पण हे बघू शकता तुम्ही, आपल्या आपल्या आकाराने घ्यायचे, जिथे वाढलेला दिसला तिथे जास्त घ्यायचं, काही होत नाही तसं. कारण की आता या पावसामुळे औषध धुवून जाण्याचे प्रकारे भरपूर जास्त ठिकाणी चालू आहे. कारण की कंटिन्यू पाऊस चालू आहे, अजून 9 रात्रापर्यंत पाणी सांगितलं, म्हणजे तुम्ही बघू शकता. कारण की आपल्या हळदीला एवढं कंट्रोल करणं चालू आहे की करप्याचे अटॅक येतात आणि हुमणीचे अटॅक. या हळदीला या 2 महिने एवढं जपणं आहे, 1 महिना सॉरी, या 1 महिना पाऊस आहे आता, तर 1 महिना एवढं जपणं आहे आपल्याला. जेवढं 1 महिना जपलं तेवढं आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होईल. त्याच्यामुळे शेतकरी मित्र, जेवढं होईल तेवढं आपण या 1 महिना जपावा हळदीला. 1 महिना जपल्यानंतर आपल्या हळदीचं अवघित उत्पादन वाढेल. त्याच्यामुळे म्हणतोय. आता हे बघू शकता तुम्ही हळदीचे प्लॉट. हे असं झालं ना, हे करपा नाही आहे, हे कॅल्शियम, हे लहानपणीच ज्या कोंग्याला मार लागलेला राहतो किंवा निघतानीच असं राहतो, त्याच्यामुळे आपल्याला बोरॅन आणि कॅल्शियम फवारलं तर ठीक राहील. हे अटॅक आहे याचे, आपल्या करपा खाली हुमणी कंदसड लागली की हे त्याचे अटॅक राहतात. हे बघू शकता करपा यायला आता, हे बघू शकता तुम्ही करपा. त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो, जेवढं होईल तेवढं हळदीची चांगली सोय घ्या. कारण की तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर हळदीमध्ये 8-8 दिवसाला, 2-2, 3-3 दिवसाला चक्कर मारा. आपल्या प्लॉटमध्ये जाऊन बघा की प्लॉट कसा आहे. जर तुम्ही जाऊन बघितलं तर तरच कळेल तुम्हाला. आता मी प्लॉटमध्ये आलो तर ही माशा दिसतात होत्या काल मला. ही माशी दिसते का तुम्हाला? बघू शकता तुम्ही माशी, ही माशी. या माशासाठी आपल्याला फवारण्या घ्यायला लागतात. ह्याच करपा आणतात बरं का, हे सगळे जे किडे राहतात त्याच्यावर हेच करपा. त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो, हे बघा, मी काल तर ड्रिचिंग करताना थोडंसं औषध वरती मारलं होतं, हे बघा अजून बी डाग आहे यांचा. त्याच्यामुळे मित्रांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही फवारण्या वगैरे करा. आता फवारण्या केलेल्या लगे व्यवस्थित असतील. त्याच्यामुळे म्हणतो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.